काय झालं? का नाराज आहेत का आमच्यावर? लय अवघड झालं आपलं. काय झालं? 50,000 रुपये व्याजाने काढले बघ. 7 एकर बटीनं केलं. नांगट, रोटा, तुरी लागवड, खत, 2 खुरपण्या आणि पाळ्या झाल्या ट्रॅक्टरच्या 10 आणि आता काढणी झाली. आता हे खळ आणि झाले 13 कोणी. आता काय करायचं? जग मारू का घेऊ का तोडत अनुभव आता म्हणतात नका आणून घेऊ. आता माझी तीच परिस्थिती. माझं घरचं एवढं मशीन आणि ते असून सगळं तेच वायाला गेले. लय अवघड झालं. शेतकरीने काय करायचं? दिवस माळ तर शेतकरी मरत काम करते. मी 4 तासाचे 5 तास झाले त्याचं मशीन चालू आहे. नुसतं भुसाचा ढिगारा मालाचा पत्ता नाही. आता मी तरी काय आता करणार? याची तुम्ही मालकी बाई, माझं डिझेल गेलं 15-16 लिटर. तुमचे पैसे मी चाललो मोकळा. आता त्याला आता नाही विलाज आहे ना. आता माझी काही चुकी नाही त्याच्यात. बरं जाऊ दे, अवघड ते झालं. असू आमचे द्या. पाहुणे तिथं पाहुणे सुद्धा 2-4 दिवसापासून काम करते. बोला पाहुणे पुरती कोण शब्द. पाहुणे अशी लाज येते